गेल्या 80 वर्ष कबूतरखान्याचा त्रास नाही झाला, मग सरकारला आत्ताच जाग का आली? तर दादरमधील 51 कबूतरखाने हायकोर्टाने बंद करण्याचे आदेश दिले व पक्षीप्रेमी व जैन धर्मीय लोकांनी या आदेशाला विरोध करत परत हे कबूतरखाने चालू करावेत अशी मागणी केली। त्यांच्या मते कबुतरांना खायला देणे हे धार्मिक कार्यच आहे आणि त्याला जीवदया किंवा सजीव प्राण्यांबद्दल करुणा असं म्हटलं जातं। आणि हे कबूतरखाने 5-10 वर्षापूर्वीचे नाहीत, तर पहिला कबूतरखाना 1923 मध्ये मर्चंट देवीदास कोठारी यांनी फोर्ट भागातल्या जनरल पोस्ट ऑफिस समोर बनवला होता। तेव्हापासून ते आतापर्यंत 1चे 2, 2चे 3 असे तब्बल 51 कबूतरखाने पूर्ण मुंबईत उभा झाले आणि त्यामध्ये हजारो कबूतर रोज खाण्यासाठी पाणी पिण्यासाठी यायला लागले। पण 3 जुलै 2025 ला विधान परिषदेत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी कबूतरखान्याबाबत एक मुद्दा उपस्थित केला व या कबुतरांमुळे आरोग्याची समस्या निर्माण होत आहे म्हणून हे कबूतरखाने बंद करावेत अशी मागणी केली। त्यानंतर BMCने ते कबूतरखाने बंद करण्याची ॲक्शन घेतली। मग काही पक्षीप्रेमी व जैन धर्मीय लोक हायकोर्टात गेले। हायकोर्टाने सुद्धा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून कबूतरखाने बंद केलेच पाहिजेत असा निर्णय दिला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा हायकोर्टाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करायचे नाही असं ठरवलं। कारण 2017 मध्ये मुंबईमध्ये राहणाऱ्या एका 53 वर्षीय महिलेचा लंग इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला आणि नंतर रिपोर्ट्समध्ये आढळले की कबुतराच्या विष्ठेमध्ये जे बुरशी असते, जे फंगस असतं, त्या फंगसमुळे त्या महिलेला ते लंग इन्फेक्शन झाले होते। आणि ती एकटीच नाहीये, तर देशात तब्बल 60 ते 70 हजार लोक दरवर्षी या कबुतरांमुळे होणाऱ्या आजारामुळे मरतात असे डॉक्टर कल्याण गंगवाल हे स्वतः जैन धर्मीयाचे अनुयायी आहेत ते म्हणतात। आणि कबुतरांमुळे 7 भयानक आजार होऊ शकतात जे कबुतरांच्या विष्ठेमधून त्यांच्या पंखामधून पसरतात, ज्यामध्ये फुफ्फुस खराब होऊ शकते, मेंदूवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो व ताप, खोकला, निमोनिया हे तर रेग्युलर जाणवू शकतं आणि फूड पॉयझनिंग, डायरिया, पोटदुखी हे सुद्धा तुमच्या अवतीभोवती जास्त कबूतर असले तर तुम्हाला हे होऊ शकतं। हे मेडिकली सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे हायकोर्टाने सुद्धा हे कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण माधुरी हत्तीबाबत आपण एवढे लढलो, तसे हे कबूतर सुद्धा पक्षीच आहेत ना, त्यांची बाजू कोण घेणार? तर मला असं वाटतं की बाबा रहदारीच्या ठिकाणी हे कबूतरखाने बंद केले तरी चालतील, पण मुंबईमधल्या मोकळ्या ठिकाणी जसं की प्राणी संग्रहालय आहे किंवा निर्मनुष्य ठिकाणं आहेत तिथे हे कबूतरखाने उभारले पाहिजेत आणि सरकारने सुद्धा त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पाहिली पाहिजे। यातून काय होईल की माणसेही सुरक्षित राहतील आणि पक्षीही सुरक्षित राहतील। पण राज्यात सध्या या पक्ष्यांच्या मुद्द्याला धार्मिक रंग देण्याचं काम चालू आहे। तुम्हाला काय वाटतं की जैन धर्मीयाचं आक्रमक होणं चुकीचं आहे की बरोबर? हे मला कॉमेंट्समध्ये सांगा। आणि माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। इंस्टावर पाहत असेल तर फॉलो सुद्धा नक्की करा। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।